स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबई भाजप अध्यक्षांच्या असंवेदनशीलतेची। गेल्या 2 दिवसात मुंबईतल्या दुर्घटनांमध्ये एक चिमुकला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। त्याच घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसताना दिसले। साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सांगताना अमित साटम यांच्या असंवेदनशीलतेचा कळस दिसून आला। जयंत पाटलांसोबत साकीनाक्यातील घटनेबाबत बोलताना अमित साटम फिदी हसताना दिसले। मृत्यू झालेल्या दोन्ही घटनांचा उल्लेख करताना भाजपचे आमदार अमित साटम चक्क हसतायत। विरोधी बाकांवरचे नेते जयंत पाटील यांना सांगताना काल झाडांवर होतं आणि आज मॅनहोलवर आहे असं म्हणत अमित साटम फिदी हसतात। साटम यांचं हे हास्य हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। यांना सहज मुंबई मिळाली आणि त्याच्यामुळे यांना गांभीर्य नाहीये, मुंबईबद्दल यांना काही प्रेम नाहीये आणि त्यामुळे आमदारला थट्टा मस्करी करतात। मुंबईचे लोक आता यांना सत्ता मिळालेली आहे, मुंबईच्या लोकांनी सत्ता दिलेली आहे, आता मुंबईचे लोक जगले काय मेले काय यांना काही फरक पडत नाही। इतक्या लहान बालकाच्या मृत्यूवर आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं आज म्हणे मॅनहोल, असं मी आता तुमच्याच माध्यमातून बघते। म्हणजे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। लोकांना कळलं 2 मुखवटेवाले कसे आहेत। संदर्भ वेगळा होता। त्या ठिकाणी मी आज झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब तिथे आले। त्यांनी रिपोर्टरला असं सांगितलं की ह्यांनी या विषयावरती काल भाषण केलंय। त्यावेळेला मी असं म्हणालो की विषय वेगळा आहे, काल विषय होता झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याच्या संदर्भातला आणि आज विषय हा मॅनहोलचा आहे, त्यामुळे 2 विषय वेगळे आहेत। मग तेव्हा ते हसले आणि समोर असताना एकमेकांकडे बघून आपण हसतो आणि म्हणून हसून ते तिकडनं निघून गेले, एवढाच विषय आहे। ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि असं आहे की दोन्ही विषयांना, विद्यार्थ्याचा मृत्यू असो किंवा आज झालेला मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा जो मृत्यू झाला, या दोन्ही विषयांना वाचा मीच फोडली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मीच केलेली आहे। माझ्याच मागणीवरनं काल 3 आणि आज 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यामुळे माझी विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, 2 कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना 2 संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय, हे असं कृपया करू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे। ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं त्यामुळे विरोधक असं म्हणतात की जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता जी आहे ती उरलेली नाही। अरे समोर ओळखीचा माणूस आला तर त्याच्याकडे बघून आपण हसतो आणि त्यामध्ये असंवेदनशील होण्या